मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आहे नागपूर येथे. मुंबई येथील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षाभूमी ही दोन्ही स्थळे बौद्ध धर्मासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जातात. मित्रांनो, आज मी आहे नागपूरमध्ये, जिला महाराष्ट्राची उपराजधानी असं देखील म्हटलं जातं. येथे बौद्ध धर्माचे स्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मची रचना केली. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर इसवी सन 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशा पवित्र या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला मानवतेचे प्रेरणास्थान असे संबोधले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भारतीय बौद्ध भिक्खू सुरई ससाई यांनी म्हटले आहे की दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे, तिचे पावित्र्य जगात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती, मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे, अशा शब्दात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणला गेला. 20व्या शतकात 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सपत्नीक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या 5 लाख अनुयायांना दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी सोहळ्याला उशिरा आलेल्या उर्वरित 3 लाख अनुयायांना धम्मदीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या 22 प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांतिमय मार्गाने घडून आलेले बौद्ध धर्मांतर हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. त्यानंतर एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणून या स्थानाची ओळख झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.